नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 7 फेब्रुवारी. स्वामी आकाशातून थेट भुजाबुवांच्या स्वप्ननगरीच्या वेशीवर येऊन उभे राहिले. भुजाबुवांना ज्या एकमुखी श्री दत्ताचे स्वप्नात दर्शन झाले होते तेच प्रत्यक्ष रूपात समोर पाहून ते पूर्णपणे संतुष्ट झाले. स्वामी त्यांना म्हणाले, साधकाने निशंक आयुष्य जगायला हवे. शंकांचा जिथे उगम होतो तिथेच त्यांचा ताबडतोब विराम व्हायला हवा. भुजाबुवांच्या मनात तत्वमसी या महावाक्यावरून द्वैत आणि अद्वैताचे जे वाद सुरू होते त्यावर स्वामींनी एकच ओळ सांगितली, परब्रह्म माझ्यात समावलेले आहे आणि मी परब्रह्मात. हे बोलता बोलता स्वामींनी भुजाबुवांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्याच क्षणी भुजाबुवांना समाधी लागली. हा सोहळा पाहायला अवघी द्वारका नगरी जमली होती आणि प्रत्येकाला स्वामींच्या रूपात श्रीकृष्णानंदाचा अनुभव आला. आजचा संदेश खूप महत्वाचा आहे. परमेश्वर प्रत्येक भक्ताची भक्तीत नक्कीच भागवतो. स्वामी सांगतात की तुमची ओढ शाश्वत हवी आणि श्रद्धा विलक्षण हवी. भक्तीचे दरवाजे सताड उघडे ठेवा. देव कुठल्या दरवाजाने तुमच्या मनांगणात अवतीर्ण होईल हे सांगता येत नाही. फक्त तुमचा स्वामी जप अखंड सुरू ठेवा. स्वामी तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. समाधीतून जागी झाल्यावर भुजाबुवांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि त्यांनी स्वामींची मुक्तपणे स्तुती केली. द्वारकेतल्या हजारो लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. पण स्वामींचा हा दैवी प्रवास पुढे कुठे वळणार, उद्याच्या भागात पाहूया एक नवीन चमत्कार. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.